गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आम्ही यावर्षी आमच्या घरात गणपतीचं कशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे, गणपतीची प्राणप्रतिष्ठापना कशाप्रमाणे केलेली आहे, याचा एक छोटासा आणि सुंदर ब्लॉग मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. जर तुम्हाला गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी काही हेल्प हवी असेल, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेशनच्या आयडियाज असतील, तर ही आयडिया आणि हे डेकोरेशन तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. कारण मी बजेट फ्रेंडली सामान आणून बजेट फ्रेंडली डेकोरेशन बनवलेलं आहे. तर हा ब्लॉग नक्की एन्जॉय करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर या वर्षीच्या आमच्या थीमला अनुसरून आम्ही व्हाईट सिमेंट आणि बांबू कट करून घेतलेले आहेत. कारण आम्हाला एक फर्म डेकोरेशन करायचं आहे, एक फर्मनेस हवी आहे. आणि हेच आम्ही सगळं जे स्ट्रक्चर आहे ते आमच्या पप्पांकडून बांधून घेतलेलं आहे. कारण आम्हाला एक झाड करायचं आहे आणि झाडाचं जे स्ट्रक्चर आहे ते आम्हाला आडवं आहे. कारण आम्हाला या झाडाच्या मधून एक झोपाळ्यासारखं डेकोरेशन करायचं आहे. सो याला एक फर्मनेस यावा यासाठी आम्ही टिश्यू पेपर रॅप केलेले आहेत, न्यूजपेपर रॅप केलेले आहेत. आणि न्यूजपेपर टाईट राहण्यासाठी आम्ही व्हाईट कलरचा जो नॉर्मल पेपर येतो, पेपर टेप येतो, तो त्याला रॅप अराउंड केलेला आहे. ज्यांनी काय होईल, त्याला एक फर्मनेस येईल आणि एक जाड खोडा टाईपचा आम्हाला स्ट्रक्चर याला निर्माण करायचा आहे. त्यानंतर ह्याला अजून फर्मनेस यावा यासाठी आम्ही फेविकॉल आणि पाणी ह्याचं एकत्र मिश्रण करून टिश्यू पेपरनी एक लेअरिंग केलेलं आहे. ते लेअरिंग केल्यामुळे एक फर्मनेस येईल. त्याचप्रमाणे तुमचा कलर व्यवस्थित बसणार आहे. सो तुम्ही हे फॉलो करू शकता. त्यानंतर आम्ही याला कलरिंग केलेलं आहे. कलरिंग अगदी सोप्या पद्धतीने नॉर्मल ॲक्रेलिक किंवा वॉटर कलरचा वापर करूनच केलेला आहे. कुठलेही हार्मफुल कलर यूज केले नाही. आम्हाला झाड इथे करायचं आहे आणि झोपाळ्याची प्रतिकृती उभारायची असल्यामुळे आम्ही हे सगळी शॉपिंग केलेली आहे रविवार पेठेतून. त्याचा व्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि झाड अत्यंत वेगळ्या प्रकारे वाढत जातं, काही स्ट्रक्चर नसतं. झाडाची पानं, फुलं, फांद्या कशाही प्रकारे वाढू शकतात. त्यामुळे आम्ही तशाच त्या रॅप केलेल्या आहेत. आणि मधून अगदी छोट्या दोरीचा वापर करून त्याला फुलं आणि पानं गुंडाळून आम्ही एक झोपाळ्याची प्रतिकृती निर्माण केलेली आहे. कारण यावर्षी आम्ही शारदा गणपतीची मूर्ती घरी आणणार होतो, त्याची प्रतिष्ठापना करणार होतो. त्यासाठी आम्ही अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे. मागे आम्ही अशी डेकोरेटिव्ह पानं आणलेली होती, जी आम्ही मागे बॅकग्राऊंडला लावलेली आहेत. तर या वर्षीचं डेकोरेशन आम्ही अत्यंत अफोर्डेबल आणि कमी वेळात कंप्लीट केलेलं आहे. अगदी 3 ते 4 दिवस तरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही हे डेकोरेशन कंप्लीट करू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या बाप्पासाठी तुम्हाला असंच डेकोरेशन गौरी गणपतीसाठी करायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला काही हेल्प हवी असेल, काही इन्फॉर्मेशन हवी असेल, मी तुमच्या इन्फॉर्मेशन आणि कमेंट नक्की वाचेल आणि नक्की तुम्हाला कमेंट्समध्ये याचा रिप्लाय देईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ and please share this video with all of your family and friends. आणि म्हणूयात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.